श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी आले आहे चर्चगेटला. चर्चगेटला का तर आज आहे शूट. खूप दिवसाने मी मुंबईला शूटला आले, ते एकटी आणि लोकल ट्रेनने. तर चला मी आता ट्रेनमधनं उतरते आणि निघते आपल्या लोकेशनला. ॲक्च्युली मला ते घ्यायला येणार होते चर्चगेटलाच. किती छान आहे बघा ना चर्चगेटचं स्टेशन, एकदम शांत आणि सुंदर स्वच्छ. तर मी निघाले आता लोकेशनकडे. आणि आम्हाला तिथं घ्यायला आल्यानंतर त्यांनी आम्हाला फर्स्ट ऑफ ऑल नाश्ता करायला नेला. आम्ही नाश्ता केला, नंतर फायनली आम्ही शूटिंगला निघालो. शूटिंग करता करता पहिलं आमचं लोकेशन होतं मंत्रालय. तुम्ही पाठी बघू शकता की मागे मंत्रालय. असे आम्ही सगळे वेगवेगळे स्पॉट फिरलो, ते तुम्हाला पुढे दिसेल. मंत्रालयाची शूट झाल्यानंतर मला छान असं त्यांनी टी शर्ट प्रोव्हाइड केलं त्यांच्या चॅनलचं. तुम्ही चॅनलचं नाव बघितलंच असेल. इकडे आम्ही पोहोचलो दुसऱ्या लोकेशनला, मरीन लाईन्स. कोस्टलला एंटर करताना दिसलं पाहिजे म्हणून. समोर बघा समुद्र. मरीन लाईन्सला गेल्यावर तिथे पण आम्ही शूट केलं. कसला समुद्र बघा ना, नजर जिथंपर्यंत जाते तिथं समुद्राचं पाणीच पाणी बघा. सगळे समुद्राच्या किनारी. बहुतेक दुपारचे 11:30-12 वाजले होते, तरी सगळे निवांत असे बसलेले होते किनाऱ्यावर. समुद्र एकदम शांत होता, खवळलेला नव्हता. आणि मंद मंद वारा. रस्ते पण सगळे मोकळे, संडे असल्यामुळे खूप छान वाटत होतं. हो हो, नाही शूटिंगच आहे. हां, वरती पेंट हाऊस आहे. वरी पेंट हाऊस. कारण की ते ही कोस्टल रोडची एंट्री टॅक्सी नाही मिळणार. दोघांचंही करायचं ना इकडे. पुढे जातो. इथे मरीन लाईन्सची आम्ही शूटिंग आपटून आता निघालो आहे टनल रोडला. टनलमध्ये इथे पण आमची शूट चालू होती. चालत्या गाडीत शूट होतं. म्हणजे आम्ही दोघं ॲक्ट्रेस वगैरे आम्ही एक कारमध्ये आणि डायरेक्टर आणि कॅमेरामॅन एका टॅक्सीमध्ये बसले होते आणि ते तिथनं शूट करत होते. तर टनल खूप छान आहे. आणि आय थिंक मरीन लाईन्स ते वर्लीपर्यंत टनल्सने फक्त 10 ते 15 मिनटात आपण पोचतो. खूप छान वाटतं. मला तर खूप आवडतं टनलमधनं जायला. नंतर खूप सारे स्पॉट आम्ही कव्हर केले, ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ॲड फिल्म केल्या म्हणजे किती पैसे काढले असेल बघ तू. बीजेपीची का? हां, बीजेपीची बरोबर. गाडी कुठे थांबू? कोस्टल रोड सिलिंग क्रॉस करू.
हे बघा इथं आम्ही टनलच्या बाहेर पडलो आहेत आणि आता इथे आम्ही वरलीला पोचलोय. तुम्हाला समोर पोस्टर दिसेलच वरळी. हे बघ टनलच्या आम्ही इथे बाहेर पडलो आणि इथनं सुरू झाला वरळीचा. समोर तुम्हाला पोस्टर दिसतील. इथनं आत गेले की तो तुम्हाला समोर दिसतोय बघा, तो कोस्टल रोड आहे. जे बॅनर लावलंय तो कोस्टल रोड मुंबईचा. इकडे समोर गेलं की एअरपोर्ट आहे लगेच आणि ह्यावर कोस्टल रोड. मुंबईचे रस्ते बघा ना, सगळे म्हणतात ना खड्डे, पण अजिबात एकही खड्डा इथे नव्हता. इतके सुंदर आणि छान रस्ते होते आणि संडे असल्यामुळे पूर्ण रिकामे होते. तर असं मी शूट करत चाललो होतो. तुम्हाला दाखवते, अजून काम चाललेलं आहे. हे हाजी अली. हाजी अलीला आम्ही नव्हतो थांबलो, पण आपण लांबूनच बघूया. ही हाजी अली आहे समुद्रात मधोमध. मी कधी गेलेली नाही, मी पण पहिल्यांदा बघते, तेही गाडीतनंच. बघा ना, जिथेपर्यंत नजर जाईल तिथेपर्यंत समुद्र, निळाच निळा समुद्र. इकडे खांब आहे, तिकडे खांब आहे. नंतर हे सी लिंक. एवढे स्ट्रॉंग आहेत ते दोर. हो. हा सी लिंक. हे जे जाड लांब लांब दोर दिसत आहेत, हा पूल फक्त त्या दोरांवरच बांधलेला आहे असं मी नाही म्हटली. जे ड्रायव्हर काका होते ते सांगत होते की हा पूल फक्त त्या दोरांवरच आहे, म्हणून त्याला सी लिंक असं नाव आहे. आणि या दोऱ्यांना लाइटिंग केलेलं असते. नाईटला ते लाईट्स लावतात, खूप छान दिसतो नाईटला. तर आपण ऐकूया त्या काका काय सांगतात ते. ह्याच्यात उंचीला आहे ना. त्या सिलिंगवर मग हे असेल ना की जास्त वजनाच्या गाड्या नाही. नाही तसं काही नाही. नाही, हेवी अकल नाही इकडे. हेवीला नाही ना, नाही. फक्त 4 व्हीलर 2 व्हीलर. 4 व्हीलर 2 व्हीलर बस पण येते. जनावरांनी दाखवलं, ते सगळं प्रोडक्शनने दाखवलं. अख्खी मुंबई फिरवत आहे. उंच उंच दोरे आहेत ना, त्याच्यावर पूर्ण रात्री लाइटिंग काय दिसते. हे ते सगळं कोस्टल रोड्स आहे. तो चालू ते वसई विरारला जातो ना. ओके. इथली शूट आपटून आम्ही नंतर गेलो दादरला. दादरला आम्ही ते बघा आता मेट्रोमध्ये जाऊन दादर हो दादर ते वरलीपर्यंत, परत वरली ते दादर रिटर्न असं आम्ही तिकीट काढलं होतं. आणि आता आम्ही शूट केलं मेट्रोत. ते काय शूट होतं, कसलं शूट होतं, मी नक्कीच याची अपडेट तुम्हाला देईन. मग बघा, या अगोदर मी असं तिकीट बुक केलं. ॲक्च्युली मलाही माहीत नव्हतं. माझे जे कॅमेरामॅन होते सोबत, तुम्ही बघू शकता, ते कॅमेरामॅन आमचं तिकीट बुक करत आहेत. आम्ही तर तिकीट बुक केलं दोघांचं. नंतर आम्ही गेलो मेट्रोत बसायला. त्या अगोदर मी फ्रेश झाले, कॉस्ट्यूम चेंज केला, नंतर आम्ही मेट्रोत गेलो बसण्यासाठी. पण बघा किती स्वच्छ आहे, खूप सुंदर आहे. मी तर पहिल्यांदा बघितलं मेट्रोचा हा प्रवास, माझ्यासाठी पहिला. खूप छान होतं बघा मेट्रोचा प्रवास. हा मस्त. आमची मेट्रोत पण छान शूट पार पडलं आणि आम्ही पुढे गेले पुढच्या लोकेशन. तर बघू आम्ही पुढचं लोकेशन म्हणून चैत्यभूमी. काही कारणास्तव तिथे परवानगी नाही मिळाल्यामुळे तिथं शूट आम्ही कॅन्सल केलं.
दोघांकडनं सरकवला. हा पण हे बस बस